नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवली होती आलूची भाजी। तर आलूची भाजी बनवायला खूप सोपी आहे। मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं, जिरं टाकलं आणि नंतर मी टोमॅटो, बारीक चिरलेला, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट टाकून 2 मिनटं मिक्स करून घेतलं। नंतर मी सर्व मसाले याच्यामध्ये काढून घेतले होते आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ, गरम मसाला आणि अंबारी मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता हा मसाला तेलामध्ये 2 मिनटं असाच मिक्स करून घेतला। नंतर मी आलूची भाजी घट्ट होण्यासाठी मी बेसन टाकलं होतं। तर बेसन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित ते मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं, कारण कच्चं असल्यामुळे चवीला मग कच्चं लागतं। त्यामुळे हे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं। नंतर मी याच्यामध्ये आलूच्या फोडी चिरून टाकल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। 2 मिनटं याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही भाजी सुकी आणि मस्त रस्सेदार पण छान लागते। तर असं मी मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आता भाजी शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते आणि 5-10 मिनटानंतर माझी भाजी व्यवस्थित अशी शिजू द्यायची आहे। खूप लवकर शिजून तयार होते ही भाजी, जास्त वेळ लागत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।